नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नम्रता आणि आकाश यांचा साखरपुडा होण्यासाठी ईश्वरी अर्णव आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच वेळेला मेघना म्हणते की हे जे काही घडलंय हे जर मला अगोदरच समजलं असतं तर हा प्रॉब्लेमच आला नसता. ॲक्च्युली नम्रता, तू खूप मोठा सॅक्रिफाईस करायला तयार झाली होतीस. आकाशसाठी हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती ना. त्यामुळे आता मला इतकंच समजतंय की या दोघांमध्ये तुमची काहीही चूक नाही आहे आणि आकाश आणि नम्रता यांचं प्रेम डावलून जर मी माझा स्वतःचा संसार करायला गेले तर त्यात मी कधीच सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे मला माहिती आहे की नम्रता, तू खूप मोठ्या मनाची आहेस, त्यामुळे तुझं प्रेम तुला परत मिळालंच पाहिजे. आकाश, अरे जर अगोदर मला माहीत असतं तर मी हे अगोदरच नाकारलं असतं नातं. पण काळजी करू नकोस, काय ना तुझ्या मनात जे आहे तेच पूर्ण होणार. आणि असंही माझा हार्ट ब्रेक वगैरे काही झालेलं नाही आहे. आणि एक मला बरं वाटलं की हे सगळं मला आपल्या साखरपुड्याच्या अगोदरच समजलं. बरं झालं, फॉर्च्युनेटली साखरपुडा झाला नाही. असं मोठ्या मनाने ती पण बोलून दाखवते आणि नंतर खाली उतरून ती नम्रताजवळ येते. तिच्या आईवडिलांना ठामपणे सांगते की आई बाबा, मला ना हे लग्न करायचं नाही आहे. आता तिची आई म्हणजेच मिसेस सदावर्ते तिच्याकडे बघतच राहते, परंतु आता तिच्याकडे कोणताही इलाज नसतो. नम्रताकडे मेघना येते आणि तिचा हात हातात धरून म्हणते की प्लीज माझ्यासोबत ये. असं म्हणून ती तिचा हात धरून तिला घेऊन जात असते. तर हे सगळं पाहत असताना नमूला खूप बरं वाटत असतं. तिला कळलेलं असतं की काही झालं तरीही आपल्या मनातली इच्छा आता पूर्ण होणार. ईश्वरी पण खूप खुश असते. अर्णव बघत असतो की नेमकं ईश्वरी आणि म्हणजे त्याचं मन जिंकतंय का, म्हणजे त्यांचं प्रेम जिंकतंय का, याकडे त्याचं लक्ष असतं. तेव्हा मेघना ही नम्रताकडे बघते आणि प्लीज माझ्यासोबत चल असं म्हणते. आता ईश्वरी पण घाबरलेली असते. नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. नम्रता आता तिच्यासोबत पुढे येते. हे सगळं होत असताना वल्लरी मान खाली खाली पाहतच असते. तेव्हा मग नम्रताला आता मेघना म्हणते की हे सगळं तुझ्याच जिजाऊ करतेस, त्यामुळे हा साखरपुडा आकाशचा तुझ्यासोबतच झाला पाहिजे. त्यामुळे ही अंगठी घे आणि आकाशच्या पोटामध्ये घाल. तुमच्या दोघांचा साखरपुडा होऊन तुम्ही दोघं एकत्र असणं जास्त गरजेचं आहे. असं ती तिला समजावते आणि तिला रिंग देते. आता ती रिंग बघितल्यानंतर म्हणजेच नम्रताला ती रिंग देत असताना फायनली अर्णव आणि ईश्वरीचा जीव भांड्यात पडतो. दोघंही आनंदाने तिच्याकडे बघतात. नम्रताला मेघना म्हणते की घे ही रिंग, घे आणि आकाशच्या बोटात घाल. असं म्हटल्यावर आता नमूच्याही डोळ्यात तटकन पाणी येतं. कारण अचानकपणे सुखद धक्का आकाश नम्रता दोघांनाही मिळालेला असतो. मग नम्रता अगदी डोळ्यात पाणी आणून ईश्वरीकडे बघू लागते आणि तिला याचंही वाईट वाटतं की मी खरंच खूप चुकीचा विचार केला होता. तेव्हा मग आता मेघना म्हणते की हे घे नम्रता, वाट कसली बघते, आकाशच्या बोटात रिंग घाल, यू डिझर्व दिस. तेव्हा मामी मात्र मान खाली घालून असते. तिला हे अजिबातच आवडलेलं नसतं. मामीला राग येत असतो. त्याच वेळेला इथे आता सदावर्ते हे फॅमिली काहीच रिॲक्ट करत नाहीत, कारण की त्यांनाही आपल्या लेकीच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं असतं. मग नंतर आकाश मॉमला म्हणजेच वल्लरीला म्हणतो की मॉम प्लीज समजून गेला, प्लीज नाराज होऊ नको. तेव्हा मात्र आता वल्लरी गप्प बसते आणि वल्लरी रागाने त्याच्याकडे बघत असताना मामा तिला समजावतो की वल्लरी हा साखरपुडा होऊ दे. तेव्हा मात्र वल्लरी पुढे काहीही शब्द उच्चारत नाही आणि आकाशला मामा खुणावतो की साखरपुडा कर नम्रतासोबत. तेव्हा मग नमू आणि आकाश दोघं एकमेकांच्या समोर असे उभे असतात आणि हे सगळं होत असताना आकाश नम्रता नेहमीप्रमाणे एकमेकांकडे प्रेमाने बघतात. फायनली तो मुमेंट येतो ज्यावेळेला नम्रता आकाशच्या बोटात अनामिकेत रिंग घालते. सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. फायनली इथे आता आकाशचा साखरपुडा पार पडलेला असतो. आता आकाश देखील नम्रताच्या बोटात रिंग घालतो. अचानकपणे हा सुखद धक्का सगळ्यांना मिळालेला असतो. सगळेजण अगदी खुश असतात, परंतु मामीचं तोंड मात्र पडलेलंच असतं. आकाश आता नम्रताकडे बघून खूप खुश झालेला असतो. फायनली दोघंजणही एकमेकांसोबत आता कायमचे बांधले जाणार असतात. ईश्वरी खूप खुश होते, कारण की तिला दोघांचं प्रेमाची लढाई जिंकूनच द्यायची होती आणि तिने जिंकूनच दिली, त्यामुळे खूप आनंद तिला झालेला असतो. त्यावेळेला आता दोघंजणही खरंच खूप सुंदर दिसताय असं मेघना तिला बोलून दाखवते. त्यानंतर मग आता नमो तिच्याकडे बघत म्हणते की थँक्यू सो मच, खरंच नम्रता तुझ्यामुळे. नम्रता म्हणते की खरंच मेघना तुझ्यामुळे हे शक्य झालं, थँक्यू व्हेरी मच.
तेव्हा ती म्हणते की तुम्हा दोघांनाही ऑल द व्हेरी बेस्ट, दोघंजणी खूप आनंदी राहा अँड कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून ती आता विश करते. नंतर हे सगळं होत असताना अर्णव असाच उभा असतो. फायनली ईश्वरीच्या डोळ्यातला आनंद अर्णवला पुन्हा एकदा बघायला मिळतो. सगळेजण अगदी त्यांना विश करत असतात, आनंदात कॉंग्रॅच्युलेट करत असतात. तेव्हा मामा म्हणतो की चला आता साखरपुडा झाला, आता सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. तेव्हा मग मामा असं बोलल्याबरोबर त्यात ते दोघंजणही आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी आता पुढे जातात. तेवढ्यातच ईश्वरी आता अर्णवजवळ येते, त्याचा हात हातात धरते आणि म्हणते की अर्णव सर, जरा प्लीज बाजूला येता का? तेव्हा अर्णव तिच्यासोबत बाजूला येतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की काय, आता काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही बघितलंत ना, तुम्ही आता सगळं काही बघितलं की एक दोघांचंही प्रेम जिंकलं, त्यामुळे किती आनंद झाला. तुमच्यामुळे, तुम्ही माझं ऐकलं, त्यामुळे आता हे दोघंजणं एकत्र आहेत, बरोबर ना? मग तुम्हाला या दोघांचं प्रेम दिसलं, आपल्या दोघांच्या प्रेमाचं काय? आपल्या नात्याचाही विचार करा, असं ईश्वरी अर्णवला बोलते आणि त्यामुळे तो गप्पच होतो, पुढे काहीच बोलत नाही. नंतर मग आता मामाकडे आणि वल्लरीकडे येऊन ते दोघंजणही आशीर्वाद मागतात. तेव्हा हात जोडत असताना मामा त्यांना आयुष्यात सुखी राहा असा आशीर्वाद देतो आणि मामा म्हणतो की त्यांनाही नमस्कार करा. सदावर्ते फॅमिलीला देखील ते दोघंजणं नमस्कार करतात आणि तेही खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप वर्षभर आयुष्यभर एकत्र राहा असं ते त्यांना आशीर्वाद देतात. नंतर मग ईश्वरी पुढे येते आणि ईश्वरी आपल्या ताईला बोलवत असते आणि ताईला बोलवत असताना नम्रता धावत धावत तिच्याजवळ जाते आणि ईश्वरीला घट्ट अशी मिठी मारते आणि फायनली ताई थँक्यू असं म्हणून नमू आता ईश्वरीला मिठी मारते. तर हे सगळं बघत असताना मामीचा मात्र जळफळाट होत असतो. मामीला खूपच राग येत असतो. तर इथे आता नमू खूपच खुश असते आणि सॉरी ताई, मी खूप मोठी चूक केली. तेव्हा नमूला ती म्हणते की आता हे सगळं नको बोलायला, राहू दे. नंतर मग आता सदावर्ते फॅमिली म्हणते की ठीक आहे, आम्हीही निघतो आता. आणि मग सगळ्यांचे विशेष घेऊन ते लोक तिथून आता निघून जातात. मेघनाही निघून जाते. मग त्यावर आजी म्हणते की चला आता आकाश आणि नम्रता यांचा साखरपुडा तर पार पडला, परंतु ईश्वरी आता तुमच्या घरीही कळवायला हवं ना तुझ्या आईला वगैरे हे सगळं झालं आहे ते. तेव्हा नम्रताला आता धक्काच बसतो, कारण की घरी कळवायचं आहे आणि खरंच खूप मोठा धोका असू शकतो, कारण की आई खरंच खूप चिडलेली आहे, हे ईश्वरी आणि नमू दोघींनाही माहीत असतं. मग आता त्यांना समजावून किंवा त्यांच्याशी बोलून पुढे काहीतरी बघितलं पाहिजे. तेव्हा लगेचच नमू म्हणते की हो, आईशी बोलायचंच आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की वा, खरंच खूप मानलं बरं तुम्हा सगळ्यांना. आणि फायनली ईश्वरी, तू तुझा हेतू साध्य करण्यात यशस्वी झालीस, बरोबर ना? म्हणजे तू तर या घरात बळजबरीने लग्न करून आलीसच आणि तुझ्याबरोबरच तुझ्या या बहिणीला देखील या घरात आणण्याचा तुझा हा प्लॅन मस्तच होता बरं का. तेव्हा मग त्यावर अंजली म्हणते की मामी, अगं असं काय बोलतेस तू, प्लॅन वगैरे, अगं ईश्वरी तशी मुलगी नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की एक्झॅक्टली मॉम, प्लीज काही बोलू नको. तेव्हा मग ती म्हणते की तू तर गप्पच बस. खरंच ईश्वरीने अगदी व्यवस्थितपणे आपल्या बहिणीला शिकवलं होतं आकाशला कसं स्वतःच्या जाळ्यामध्ये उडायचं. आणि अर्णव, तू पण काही बोलू नको, समजलं? कारण की तू माझ्या बाजूने होतास ना सुरुवातीला, मग तुझ्या या बायकोने बाहेर घेऊन जाऊन तुझं ब्रेन वॉश केलं आणि त्यानंतर मग तू आता अचानक येऊन साखरपुड्यात हे सगळं बोलून मोकळा झालास. म्हणजे काय झालं तर मी चुकीची ठरले, बरोबर की नाही? तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की मामी प्लीज असं काही बोलू नकोस, माझा कोणीही ब्रेन वॉश केलेला नाही आहे. ओके, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर त्या दोघांनी एकत्र राहणं जास्त गरजेचं आहे ना, त्यामुळे मी त्या दोघांना मदत केली, दॅट्स इट. आणि मामी, आकाश जर खुश नाही राहिला असता तर मग काय केलं असतंस आयुष्यभर तू? तेव्हा मामी म्हणते की तो प्रश्नच नाही आहे मुळात. चांगलं अर्णव तोलामोलाचं आपल्या घराणं बघून आले होते मी आणि सगळं व्यवस्थित झालं असतं एका पॉईंटनंतर, परंतु तू मध्ये सगळं येऊन तुम्ही दोघांनी घोळ घातला. आणि मला हेच म्हणायचं आहे की एका आईला आपल्या मुलाच्या भविष्याविषयी काहीही निर्णय घेण्याचा अधिकार इथे दिसून येत नाही आहे. त्याचाच मला जास्त राग आला की मला काहीही अधिकार नाही आहे आकाशविषयी निर्णय घेण्याचा, हेच मला दिसलं. तेव्हा मग लगेचच मामी म्हणते की मला तरी अजिबात आवडलेलं नाही. मामा म्हणतो की वल्लरी, अगं तू कोणता विषय कुठे घेऊन जातेस? तेव्हा मामी म्हणते की मला ना काहीच बोलायचं नाही आहे या विषयावर. ती चिडून निघून जाते.
त्यावर आजी म्हणते की अंजू, तू प्लीज काही टेन्शन घेऊ नकोस. जावई बापू, तुम्ही अंजलीला प्लीज जरा खोलीत घेऊन जा, तिला आराम करू दे. तेव्हा राकेश अंजलीला घेऊन जातो. नंतर मग आता सगळेजण खूपच टेन्शनमध्ये असतात. आजी पण तिच्या खोलीत निघून जाते. नंतर आकाश आता नम्रताला म्हणतो की नम्रता, प्लीज खरंच माफ कर मला. मॉम आता जे काही बोलली त्याचं प्लीज तू मनावर लावून घेऊ नको. मॉमला मी नंतर नक्की समजवेन आपलं नातं, त्यामुळे प्लीज आता तू वाईट वाटून घेऊ नको. नम्रता म्हणते की नाही, मी अजिबात वाईट वाटून घेतलेलं नाही आहे. सगळं ठीक होईल. मला माहिती आहे कधी ना कधीतरी मामी नक्की ऐकतील, असं ती पण बोलून दाखवते. मग आता माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आज आपला साखरपुडा झाला, असं ती आनंदाने बोलून दाखवते. आणि त्याचबरोबर ती अर्णवला येऊन म्हणते की जीजू, खरंच खूप थँक्यू. आज तुमच्यामुळे आमचं प्रेम आम्हाला परत मिळालं, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. तुम्ही बोललात म्हणून आमचं आज एंगेजमेंट होऊ शकली, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की नो, मला प्लीज थँक्यू बोलू नकोस. ओके, थँक्यू बोलायचं असेल तर तुझ्या या बहिणीला बोल, कारण तिनेच मला समजावलं आणि हे सगळं करायला सांगितलं. असं म्हणून आता तो त्याला फोन येतो म्हणून एक्सक्यूज मी बोलून बाजूला निघून जातो. तेव्हा आता ईश्वरी समोर उभी असते. नम्रता तिच्याजवळ येते आणि म्हणते की खरंच सॉरी इशू, मी खूप चुकीचा गैरसमज करून घेतला होता. तू माझ्यासाठी किती करत होतीस तरीही मी तुला नाव ठेवलं ना, म्हणजे तुझ्याबद्दल फार चुकीचं बोलले मी. खरंच त्यासाठी प्लीज मला माफ कर. असं म्हणून ती तिची माफी मागत असते. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की बस झालं, आता हे सॉरी वगैरे खूप झालं, आता इतकं चालणार नाही. फायनली तुमच्या दोघांची आता सगाई झाली आहे. आपल्याला जे काही हवं होतं ते झाले की नाही आता, मग आता बाकी ते सगळं जाऊ दे. सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आणि हो, मला आता आईस्क्रीमची पार्टी हवी आहे. असं म्हटल्यावर त्या दोघी हसायला लागतात. अर्णव आल्याबरोबर आता आकाश थांबवतो आणि म्हणतो की दादा, खरंच थँक्यू सो मच. मला स्वतःसाठी स्टँड घेता येत नव्हता, परंतु तू तू मात्र खरंच त्यावेळेला मला मदत केलीस. आणि जर आज केलं नसतंच तर मला माहीत नाही मी काय केलं असतं ते. त्यामुळे खरंच दादा थँक्यू. मी आयुष्यभर हे सगळं विसरू शकत नाही, असं आकाश त्याला बोलून दाखवतो. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की अरे बस काय, सारखं थँक्यू थँक्यू काय आहे. आकाश, मला माहीत होतं मामी जराशी चिडली आहे. ॲक्च्युली मलाही समजत नव्हतं की तिला कसं समजावायचं, पण कसं तरी मी समजवलं आणि फायनली तुमची एंगेजमेंट झाली. ओके, सो आता रिलॅक्स, कसलीही चिंता करण्याची गरज नाही आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला फक्त आईस्क्रीम पार्टी नको आहे बरं का, आपण मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी करू, असं अर्णव आता त्याला बोलतो. आणि पुन्हा एकदा अर्णवला फोन येतो. तो म्हणतो की ओके, बाहेर का, ठीक आहे मी येतोच बाहेर. असं म्हणून तो आता बाहेर निघून जातो. आणि त्यानंतर मग आता नमू म्हणत असते की ताई, मला खरंच खूप मोठा गैरसमज झाला होता गं. तू किती चांगलं वागत होतीस ईश्वरी, पण मी मात्र तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला ना. खरंच मला माफ कर. मी इतकं चुकीचं बोलले तुझ्याबद्दल, खूप चुकीचं समजले. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बस झालं आता, किती वेळा त्याच त्याच गोष्टीवर तू बोलणार आहेस आणि किती वेळा थँक्यू बोलणार आहेस, त्यामुळे बस झालं. आता काहीही बोलण्याची गरज नाही आहे. आता पुढे काय घडणार, मामीला कसं मनवायचं ते बघूया. तर अर्णव बाहेर येतो. पोलीस बाहेर उभेच असतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस इन्स्पेक्टर, काय झालं आहे बोला. तेव्हा मग ते म्हणतात की सर, ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे. दहीसर टोलनाक्याच्या जवळ एक डेड बॉडी सापडलेली आहे. मग लगेचच अर्णव म्हणतो की हो बोला ना, त्याचं काय झालं. तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो की अशी खात्री आहे की ती डेड बॉडी म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे काम करणारं कोणीतरी असावं, कारण की हा आय डी सापडला आहे. अर्णव म्हणतो की दाखवा बरं आय डी. तेव्हा पोलीस लांबून आय डी दाखवतात. अर्णव म्हणतो की पण हा आय डी, यातला फोटो नाव काहीच दिसत नाही. तेव्हा मग ते म्हणतात की हो बरोबर, पण ॲक्च्युली काय आहे की याच्यावरून, या आय डीवरून प्रथमदर्शनी तरी हा सात्विक फॅशनचा आय डी आहे हे आम्हाला लक्षात आलं होतं. त्यामुळे तेव्हा मग अर्णव म्हणतो की पण सर, याच्यावरून आपल्याला कसं समजता येईल की ही बॉडी कोणाची वगैरे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही एक काम करा, ॲक्च्युली ह्या बॉडीवरून आम्हाला काही समजत नाही आहे, कारण ही बॉडी पूर्णपणे डिकम्पोज झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला काही खात्री पटवता येत नाही आहे. पण एक काम आपण करू शकतो, तुम्ही ह्या आय डीवरून कोणाचा आय डी आहे किंवा काय त्या व्यक्तीची जर इन्फॉर्मेशन दिली तर खरंच खूप बरं होईल. तेव्हा मग आता अर्णव म्हणायला लागतो की बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, मला या आय डीचा जरा फोटो पाठवा आणि मी लवकरच याची चौकशी करतो.
मग इन्स्पेक्टर म्हणतात, आज मिळेल का माहिती? अर्णव म्हणतो, ॲक्च्युली इन्स्पेक्टर, आमच्या घरात आज फंक्शन आहे, शिवाय माझी ताई प्रेग्नेंट आहे, सो तिच्यासमोर मला हे सगळं नको आहे, म्हणून मी तुम्हाला येत्या 1 ते 2 दिवसात नक्की याची इन्फॉर्मेशन देतो. आणि इन्स्पेक्टर म्हणतात की थँक्यू सो मच. तेवढ्यातच अर्णव इन्स्पेक्टर गेल्यावर शिर्केंना कॉल लावून सांगतो की शिर्के, एक काम करा, मी तुम्हाला एक फोटो पाठवतो आहे. आपल्या सात्विक फॅशनचा आय डी आहे आणि या सात्विक फॅशनच्या आय डीवरून ही कोणाच्या आय डी आहे वगैरे सगळ्या काही गोष्टी शोधून काढायच्यात. तेव्हा मग तो म्हणतो की सर, हो ठीक आहे, मी नंतर बघतो हे सगळं. अर्णव म्हणतो की नो, प्रायोरिटी बेसवर हे सगळं करा, कारण की इट्स अॅन पोलीस केस. तेव्हा हे ऐकल्यानंतर तो म्हणतो की काय, पोलीस केस आहे? अर्णव म्हणतो की हो, थोडी सिरियस आहे, त्यामुळे पहिले लवकर या कामाकडे प्रेफरन्स द्या. तेव्हा मग शिर्के म्हणतो की येस सर, तुम्ही मला फोटो पाठवा, मी बघतो काय करायचं ते. त्यावेळेला मग आता अर्णव हा फोटो पाठवल्याबरोबर शिर्के कामाला लागतात. ईश्वरी आणि नमू घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर सुप्रिया म्हणते की काय? तेव्हा ईश्वरीने सगळं सांगितलेलं असतं. सुप्रियाला धक्का बसतो. ती म्हणते की काय, साखरपुडा झाला पण? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आई, साखरपुडा झाला. तेव्हा मग सुप्रियाला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की आई प्लीज, असं चिडू नकोस ना, रागावू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, पण प्लीज तू शांत हो. मग आता सुप्रिया म्हणायला लागते की नाही गं, ह्या सगळ्याचं मग साखरपुडा. तेव्हा लगेचच नमू पण मान खाली घालून असते. ती म्हणते की आई प्लीज माफ कर, परिस्थितीच तशी आली की काही करता आलं नाही. ईश्वरी पण बोलत असते की हो आई, अगं परिस्थितीपुढे काय करता येतं सांग ना मला. आणि नमू घाबरलेली असते. ईश्वरी म्हणते की इथे ये, आईजवळ येऊन अशी उभी राहा आणि तिच्याशी बोल. तेव्हा नमू म्हणते की आई, खरंच मी काही चुकीचं, तुला वाईट वाटेल असं काही केलं नाही आहे, प्लीज ऐक. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आई, प्लीज तिला समजून घे. तिच्या आयुष्यात पहिल्यांदा तिला तिचं प्रेम मिळालं, तिचा आयुष्याचा सच्चा साथीदार तिला त्यांच्यामध्ये सापडला, तर मग उगीच आपण का अडवणूक करायची, हो ना? म्हणजे नमुताई किती खुश आहे बघ ना. आज साखरपुडा झाला, तोही एका विचित्र परिस्थितीतच पार पडला. त्यामुळे हे सगळं करणं खूपच कठीण होत चाललं होतं. आणि जर आज घडवलं नसतं तर आपली ताई आयुष्यभर दुःखी राहिली असती आणि ते मला बघवलं नसतं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. आई, खरंच आकाश सर खूप चांगले आहेत, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. आई, तुला राग तर नाही आला ना गं माझा? प्लीज माझा राग करू नको. मी जे काही केलं ते बरोबर केलं ना? तुला माझा राग नाही ना आला? असं ती विचारते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आई प्लीज बोल ना काहीतरी. आणि खरंच मी सांगते ना, तुझा निर्णय काय आहे? तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हे सगळं इतकं अचानक घडलं आहे की मला काय बोलू तेच सुचत नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आई, तू काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तू फक्त या गोष्टीला होकार दे. तेव्हा नमू म्हणते की आई, आहे ना तुझा होकार, तू नाराज नाही आहेस ना माझ्यावर, प्लीज बोल ना आई. असं नमू तिला सारखं सारखं विचारत असते. त्यावेळेला मात्र सुप्रिया म्हणते की हो ठीक आहे, ओके असं म्हटल्यावरती आता दोघीजणीही खूप खुश होतात. आणि फायनली नमू आईला मिठी मारते. आई थँक्यू सो मच असं म्हणून ती तिला जवळ घेते. त्यानंतर आता इथे जवळ घेतल्यानंतर नमू खूपच जास्त खुश होते. ती म्हणते की थँक्यू आई, तू मला खरंच समजून घेतलं त्याबद्दल थँक्यू. मग ईश्वरी म्हणते की बाबांशी बोलायला हवं. तेव्हा ती म्हणते की बाबा उठतील ना, तेव्हा मी बोलते त्यांच्याशी. सुप्रिया म्हणते की नको, मी बोलेन त्यांच्याशी, तू काही बोलू नकोस. त्यांनाही जरासा धक्काच बसेल यानंतर. तेव्हा सुप्रिया म्हणते की मी काहीतरी गोड करते खायला. तेव्हा नमू म्हणते की आई मी बनवते. तेव्हा ईश्वरी म्हणते की बघितलंस आई, अगं या एका मुलीला किती आनंद झाला आहे, म्हणजे स्वतःला सगळं करायचे. नमू लाजत आतमध्ये जाते आणि मग सुप्रियाला ती ईश्वरी खाली बसवते आणि म्हणते की आई अगं चिंता करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. सुप्रिया म्हणते की मला कळत नाही आहे, पण हे सगळं कसं झालं, म्हणजे तुझ्या घरचे स्पेशली अर्णव सगळे कसे तयार झाले काहीच कळत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई अगं तुला माहिती आहे ना, जो तू मला मूलमंत्र दिला होतास ना तोच मी वापरला. म्हणजे प्रेमाची लढाई प्रेमाने जिंकावी लागेल, म्हणूनच मी अर्णव सरांना हे सगळं प्रेमाची लढाई प्रेमाने जिंकवण्यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो अगं, खरं तर हे सगळं मी काहीच केलेलं नाही आहे, हे सगळं तुझं श्रेय आहे, तूच अर्णवना समजवलं असशील, त्यामुळे प्लीज तू उगाच माझी वावा करू नकोस बाबा. हे सगळं केलं आहे ना ते तुझ्या मेहनतीने केलं आहे, त्यामुळे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आई अगं ते काही असू दे, परंतु तरीही मी अर्णव सरांना समजावून सांगितलं, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर त्या दोघांना एकमेकांपासून का लांब ठेवायचं?
त्यामुळे हे सगळं अर्णव सरांनाही पटलं आणि त्यांनी त्या दोघांच्या लग्नाला होकार देखील दिला. मग ईश्वरी म्हणते की आई आता फिकर नॉट, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, समजलं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की पण बाकीचे घरातले सगळे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सगळं काही व्यवस्थित आहे, तू नको चिंता करू, आपण आता फक्त बाबांशी बोलूया. नंतर सुप्रियाला फोन येतो. ती म्हणते की अर्णवच्या आजींचा फोन आहे. मग ईश्वरी म्हणते की हो घे ना, मग काय म्हणतायत ते बोलून घे. तेव्हा आता ईश्वरीला ती म्हणते की बरं ठीक आहे आणि म्हणते की हॅलो. तेव्हा आजी समोरून बोलते की हॅलो, मी सुभद्रा बोलते, सुभद्रा पाटील, अर्णवची आजी. तेव्हा मग ती म्हणते की हो बोला ना आजी. मग आजी म्हणते की तुम्हाला तर समजलंच असेल ना की आकाशचा आणि नम्रताचा आपल्या साखरपुडा झाला आहे आज. म्हणजे सगळं गडबडीत झालं आहे खरं तर, परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे बसून बोलायला हव्यात ना. म्हणजे आपल्याला आता या दोघांच्याही पुढे लग्नाची बोलणी करायला हवीत. म्हणजे तुम्ही दोघंजणही जर उद्या आमच्या घरी याल तर बरं होईल. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अगदी उद्याच साखरपुड्याची, म्हणजे साखरपुडा आज झाला आहे आणि लग्नाची बोलणी. तेव्हा आजी म्हणते की हो, आता थांबून काही म्हणजे अर्थच नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर बोलणी व्हायलाच हवी. तेव्हा आजीला सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे, मी तुम्हाला कळवते, यांच्याशी बोलेन, अजून यांच्याशी काही बोलणं झालं नाही. नंतर आजी म्हणते की बरं मला लवकरच कळवा. मग सुप्रिया म्हणते की इशू, आजींचा फोन होता लग्नाची बोलणी करण्यासाठी. तेव्हा मग इशू म्हणते की बढिया, एकदम बढिया. दोघीजणी आता एकमेकींना मिठी मारतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सगळेजण बसलेले असताना मामा म्हणतो की बघा पेपरमध्ये काय बातमी आली आहे, दहिसर टोलनाक्याच्या जवळ एक आतमध्ये जंगल आहे आणि तिथे एका सुटकेसमध्ये एक डेड बॉडी सापडली आणि डेड बॉडी म्हणण्यापेक्षा सापळा सापडलेला आहे. आता हे ऐकून राकेशला तर धक्काच बसतो. नंतर मग पोलीस त्या सगळ्या चौकशी, म्हणजेच त्या सगळ्याची अगदी कसून तपासणी करत आहेत. अबला महिला होती कोणीतरी, असं ऐकल्यावर सगळेजण अगदी गप्पच असतात. नंतर मग अंजली म्हणत असते की बापरे, कोणी केलं असेल हे सगळं आणि कोण होती ती बिचारी बाई, असं म्हणून अंजली खूपच असा नाराज असते. तिला हे ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं. मामा म्हणतो की हो ना, आता पोलीस सगळ्याची अगदी कसून तपासणी करताना दिसत आहेत. राकेश चहा पिता पिता गप्प होतो. नंतर अर्णव बोलतो की खरंच ना, म्हणजे कळतच नाही, पोलीस या सगळ्याची तपासणी करतील आणि गुन्हेगाराला काहीही करून पोलीस शिक्षा देतातच. कितीही काही झालं तरीही पोलीस गुन्हेगाराला अजिबात सोडत नाहीत. परंतु तरीही काही लोक अशी असतात ना, पोलीस मारतील किंवा पोलीस गुन्हा करून आतमध्ये टाकतील ही भीती असूनही गुन्हा करणं थांबवतच नाहीत. गुन्ह्यांवर गुन्हे करतच राहतात, हो की नाही जीजू? असं म्हटल्यावर आता इथे राकेश त्याच्याकडे बघतच राहतो. नंतर राकेशला मात्र आता भीती वाटत असते. तो बाजूला येऊन विचार करायला लागतो की नक्की हा काय प्रकार असेल, नक्की ही शलाकाची डेड बॉडी असेल का, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येतो आणि म्हणतो की नाही, मी तर अगदी त्या बॉडीची शलाकाच्या व्यवस्थितपणे वाट लावली होती आणि बाजूला टाकली होती. मग अचानक पोलिसांना कशी सापडली ती डेड बॉडी, नक्की काय घडलं असेल, नक्कीच मला आता प्रॉब्लेम होऊ शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो. नेमकं आता पुढे काय घडणार पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.